आता हे जे आपण बघतोय शेड एवढं, यामध्ये किती गाय असतील आता? ह्या एका शेडमध्ये आपल्याकडे 50 ते 60 गायींचं आहे. असे आपल्याकडे 5 शेड्स आहेत टोटल. तर आता आपण ज्या गायी बघतोय सगळ्या तुम्ही देशी सांभाळताय, आता सगळ्या गायी इथं तुमच्या फार्ममध्ये आहेत, तर हाच गोवंश तुम्ही करायचं, बाहेर विदेश गाय कसं काय केलं नाही? त्याचा काय उद्दिष्ट होता? याचे जे चेअरमन आहेत नरेश मित्तल सर, तर त्यांना हे आपल्या देशी गिर गाईचं जे ब्रीड आहे त्याची जोपासना करायला खूप आवड आहे त्यांना, आणि त्यांना ह्या गायीमध्येच आणि आपल्या अच्छा चांगले ब्रीड्स लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्याचं चांगलं दूध लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी हे बनवलेलं आहे. हे आता गायीच्या गळ्यामध्ये जे टॅगिंग दिसतंय तुम्हाला, हे जे टॅगिंग आहेत, हे टॅगिंग गायींचं आधार कार्ड आहे. आधार कार्ड म्हणजे काय की गायीला कुठल्या कधी ह्याचा जन्म कधी झाला, ह्याला कुठले मेडिसिन्स दिलेले आहेत का, कुठले औषध दिलेले आहेत का, ह्याची आई कोणती आहे, ह्याचं पूर्ण सगळे जो डेटा आहे हे गायींच्या गळ्यामध्ये आहे. आणि हे जे टॅगिंग कानामध्ये आहे, कानामध्ये जो टॅगिंग आहे तर ते गायीचं इन्शुरन्स आहेत.